एसईबीसी आरक्षणावर मुंबई हायकोर्टमध्ये आज सुनावणी आहे आणि या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणावर ही सुनावणी होतीये, तेव्हा एसईबीसी कायद्याच्या वैधतेला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलंय आणि एसईबीसीतल्या 10% आरक्षणाचं नेमकं होणार काय याकडे आता लक्ष आहे। तर हैदराबाद गॅझेटचा GR राज्य सरकारनं काढलाय, मात्र यापूर्वीच मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून 10% आरक्षण दिलेलं आहे आणि त्याला हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलंय। आरक्षण विरोधी आणि आरक्षणाच्या बाजूच्या अशा दोन्ही याचिकांवर आज सुनावणी होईल। या 10% आरक्षणामध्ये फक्त एकच समाज आहे। त्याच्या अगोदर असलेल्या EWS मध्ये 10% ते दिलं मोदी साहेबांनी, त्याच्यामध्ये सुद्धा 80-90% फक्त मराठा समाजच आहे। आणि अगदी त्याच्या आणखी मागे जर गेलं तर 50% आरक्षणात असलेले सोडून दुसरा ओपन 50% मध्ये किती असणार? आपले ब्राह्मण समाज 2-3%, आणखीन काय जैन समाज, बाकी तर सगळे ते हे जे आहे वेगवेगळे व्यापारी किंवा उद्योग स्नेही असे समाज आहेत। 30-35% फक्त मराठा समाजालाच त्याच्यामध्ये वाव होता, किंवा तुम्हाला तेही नको आहे। तुम्हाला EWS दिलं, त्याच्यामध्ये 80% तुम्ही आहात फक्त, म्हणजे 8% जास्त फक्त एकच समाज आहे। परत मराठा समाजाचा आहे तर त्याचे 100% तुम्हीच आहात, आणि तरी सुद्धा तुम्हाला OBC पाहिजे आहे। ते कशासाठी?